मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। गेल्या 3 महिन्यापासून कांद्याचे दर पडल्यामुळं शेतकरी हा प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे। आज आपण आलो आहे सोलापूरच्या बाजार समितीमध्ये। आज आपण या ठिकाणी काही शेतकऱ्यांना या कांद्याच्या संदर्भात प्रश्न विचारणार आहोत। नमस्कार शेतकरी राजे। नमस्कार। काय आज सोलापूर बाजार समितीमध्ये किती कांदा आणलाय? आज आणलाय 82 पिशवी, अजून दोघा तिघाचा आहे असं मिळून 200 म्हणजे सगळ्यात मिळून 250 पिशवी आणलाय। तर सध्या जो कांद्याचा रेट आहे तो तुम्हाला परवडतोय का? काय तुमचं काय नाव? नाही, संजय बबन मेत्रे। हां, संजय बबन मेत्रे। कुठलं गाव? मिरजगाव तालुका कर्जत। हां, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। काय वाटतंय कांद्याच्या दराबद्दल? काय वाटतंय आपल्याला? कांद्याचे दर एकदम खाली गेलेले आहेत। हां, तुमचं काय नाव आहे? हां, हां, काय उन्हाळी कांद्याला दर भेटतोय का? नाही ना। हां, कसा भेटतोय दर सध्या? 12-13 रुपये किलो। हां, मग चांगला काय उत्पादन खर्च निघतोय का या रेटमध्ये? नाही ना। हां, नाही ना। हां, तुमचं काय नाव? राजू मेत्रे। हां, कुठलं गाव? मिरजगाव। काय एकरी सध्या कांद्याचा खर्च काय आहे? खर्च भरपूर आहे। आता आणायला भाडं 100 रुपये। नाही, एकरी सरासरी खर्च किती आहे कांद्याचा? कांदा लागवडीचा ना? कांदा लागवडीपासून आपण इकडे मार्केटला आणतो तर तुमचं एकूण किती टोटल पैसे जातात? 70-80 हजार बियाला लागवडीला तेवढं जाते। हां, परत काटायला खत। हां, कधी हिशोब केलाय का नाही कांद्याच्या शेतीचा? 2 लाख पुढे खर्च होतो। 2 लाख रुपये खर्च सगळं। 2 लाख रुपये एकराचा आहे का हेक्टरी आहे? हेक्टरी म्हणजे 2.5 एकराचा। 2.5 एकराचा। हां, मग आता तुमचा उत्पादन खर्च यावर्षी निघतोय का? मुळीच नाही। हां, मुळीच नाही। हां, मग काय करावं वाटतंय शासनानं? आता शासनाने काय करायचं? शेतकऱ्यांनी कांदाच मार्केटमध्ये आणू नाही, घरीच ठेवा। घरीच ठेवा। मग घरी ठेवून काय होणार आहे? दाखवणार। हां, एकही पिशवी मार्केटला येता कामा नाही। हां, मग म्हणजे व्यापारी आपल्या घरी येतील असं झालं पाहिजे। हां, हां, सध्या तुमच्या कांद्याचा खर्च निघत नाही, मग शासनानं आता नेमकं काय केलं पाहिजे त्यासाठी? शेतकऱ्यांसाठी अनुदान दिलं पाहिजे कांद्याला। किती द्यायला पाहिजे अनुदान? कमीत कमी 10 रुपये किलोला। 10 रुपये? हा, बर, तुम्हाला काय वाटतंय? इथं मार्केटच तसं चाललंय सर। 10 योग्य आहेच ना। हां, मार्केट 10-12 चालू आहे ना। हां, हां, ते मग 10 भेटलं तर 22 रुपये पडेल। हां, हां, तुम्हाला काय वाटतंय किती अनुदान मिळावं? 500 रुपये मिळालं तरी चालतं। किती क्विंटलला? क्विंटलला 500 रुपये अनुदान मिळावं। बर, सरकारने नेमकं आणखी काय काय केलं पाहिजे? सरकारने म्हणजे असा फिक्स भाव ठरवून पाहिजे कांद्याला, एवढं मार्केट राहणार। किती वाटतंय, किती असा वाटतंय कांद्याला हमी भाव? हमी भाव 21 ते 22 पाहिजे कमीत कमी। 21 ते 22 रुपये। हां, तुम्हाला अजून काय वाटतंय सरकारनं काय भूमिका घ्यायला पाहिजे? फिक्स हमी भावच पाहिजे। हमी भाव पाहिजे म्हणजे तर शेतकऱ्याला कांद्याला मोड येईल नाही तर काय। म्हणजे फिक्स, पण कांदा बारीक मोठा असतो, कसा हमी भाव ठरवायचा? त्याच्यावर हमी भाव ठरवायचा ना। हां, शेतकरी आबदणार ना हमी भाव दिल्यावर बारीक होणारच नाही। हां, हां, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला वाटतं 2,500 रुपये बाजार मिळायला पाहिजे। 2,500 रुपये हमी भाव भेटायला पाहिजे। तर हे होते सोलापूर बाजार समितीमध्ये आलेले शेतकरी की त्यांनी कमीत कमी सरकारनं एकरी 500 रुपये अनुदान द्यावं किंवा 2,500 रुपये हमी भाव द्यावा अशी भावना व्यक्त केली आहे। नमस्कार।